दिवसामध्ये कृष्णात आपण जर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली किंवा युबीटीच्या नेत्यांची महत्त्वाची जर प्रतिक्रिया पाहिली तर त्यांचं हेच म्हणणं आहे की दिवाळीपर्यंत निर्णय येईल आणि यावेळी तारीख पे तारीख नसणार आहे। तर अर्थातच या युक्तिवादानंतर आमचा निकाल येईल असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आपण बघूया की काय नेमकं निकाल कधी लागतोय। सगळ्यांचंच लक्ष याकडे लागलेलं आहे कारण देशातल्या ज्या अनेक राजकीय घडामोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर घडलेल्या आहेत त्या सगळ्यांसाठीच हे अत्यंत लक्षवेधी असं सगळं उदाहरण ठरणार आहे। आपण मनश्रीकडे जाऊया। मनश्री, नेहमीसारखं आजच्या या सुनावणीमधला जर लसावी काढायचा ठरला, ज्याचं जर जीस्ट आजच्या दिवसाचं काढायचं ठरलं तर तुझ्या मते नेमकं काय असणार आहे? कारण सुनावणी आजच्या दिवसाची संपलेली आहे, आता पुन्हा एकदा आपण उद्याच्या सुनावणीची प्रतीक्षा करूया। काय नेमका आजच्या दिवसातला लसावी तुझ्या मते? सगळ्यात महत्त्वाचं की खरं तर इतक्या सुनावण्या पार पडलेल्या आहेत, सुनावण्यांच्या फेऱ्या पार पडतात आणि जसं कृष्णाने सांगितलं की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर देवदत्त कामत हे सुद्धा युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे मला तर प्रश्न पडला की कपिल सिब्बलांनी इतके मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आता शिंदेचे वकील जेव्हा हे मुद्दे खोडून काढतील तेव्हा या सुनावणीमध्ये कशा पद्धतीचा रंग चढेल। सगळ्यात महत्त्वाचा आजचा जर लसावी सांगायचा झाला आजच्या सुनावणीपुरता तर अर्थात या 1.5-2 तासामध्ये आपण त्याच चक्रव्यूहामधले तेच मुद्दे थोड्या नव्या पद्धतीने ऐकलेले आहेत कपिल सिब्बलांच्या तोंडून आणि त्याच्यावरती न्यायालयाने सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पहिल्यांदा अपात्रतेच्या याचिकेचा मुद्दा आणि त्यानंतर पक्षाची सुनावणी, त्याच्यानंतर पुन्हा एकदा खल झाला तो म्हणजे 10व्या अनुसूचीच्या संदर्भात। 10व्या अनुसूचीच्या नुसार जर पक्षादेश मानायचा असेल, पक्षाच्या नेतृत्वाचे निर्देश मानायचे असतील तर अर्थातच पक्षाची घटना ही सुद्धा मान्य करता आली पाहिजे। 2018च्या त्याच घटनेच्या संदर्भाचा आधार घेऊन जर नेते मंडळी निवडून येणार असतील, जर त्यांना मंत्रिपद मिळणार असतील आणि त्या पद्धतीने जर घटना मान्य केली जात असेल तर नेमकी हा पक्ष आमचा असं म्हणताना ही घटना कशी काय अमान्य केली जाऊ शकते, हा विरोधाभास कसा काय असू शकतो, हा मुद्दा कपिल सिब्बल उपस्थित करतात। सोबतच कपिल सिब्बलांनी जो सरतेशेवटी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी जे काही निकाल दिले, जे काही निर्णय दिले ते केवळ हे गृहीत धरून दिले की विधिमंडळाचा सदस्य म्हणजे राजकीय पक्ष आहे, तर हे समीकरण चुकीचं आहे। 10व्या अनुसूचीचा चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे। विधिमंडळ पक्षातला सदस्य हा राजकीय पक्ष असू शकत नाही, तर राजकीय पक्षामध्ये त्याच्या अंतर्गत विधिमंडळातले सदस्य हे असू शकतात। त्यामुळे राजकीय पक्षातून विधिमंडळाचे सदस्य हे निवडून जातात, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनी केलेला आहे। खरं तर कपिल सिब्बल हे कायदेतज्ञ आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने ते युक्तिवाद करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी तेच मुद्दे पटवून देण्याचा वारंवार प्रयत्न करतात, ज्या मुद्द्यावरती सध्याच्या घडीला खल सुरू आहे। केवळ 10व्या अनुसूचीचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती कदाचित सर्वोच्च न्यायालय इथून पुढच्या सुनावणीमध्ये प्रकाश टाकेल अशी शक्यता आहे, अशी अपेक्षा खरं तर कपिल सिब्बलांकडनं सुद्धा त्यांच्या युक्तिवादावरनं व्यक्त करण्यात येते। त्याच्यामुळे आता कपिल सिब्बलांचा म्हणजेच ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद हा कशा पद्धतीने सुरू होईल हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर भारताच्या राजकारणातली रंजक अशी ही सुनावणी आहे असं म्हणायला हरकत नाही, मात्र ती वेगळ्या पद्धतीने रंजक आहेत। अशा पद्धतीचे भारतीय राजकारणातले कायदेशीर पेच हे उभे कसे राहतात आणि ते सोडवले कशा पद्धतीने जातात याचे दुर्गामी परिणाम भारतीय राजकारणावर, समाजकारणावर आणि एकंदरीतच आपल्या लोकशाहीवर कसे होतात हे बघणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं आहे। अनुपमा, खरे मनश्री, आणि जसं मघाशी मी म्हटले की सगळ्याच पक्षातल्या किंवा आता विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खटला म्हणजे खरं तर एक अभ्यासाचा विषय ठरणार आहे। केवळ लोकांच्या मतावर निवडून येणं हे महत्त्वाचं नाहीये, मात्र पुढे जर अशा घडामोडी घडल्या तर राजकीय भवितव्य काय असू शकतं, राजकारण पुढे कशी वाटचाल करू शकतं, या सगळ्यांसाठी खरं तर हा एक खूप महत्त्वाचा अभ्यासाचा हा विषय हा खटला ठरणार आहे। खरं तर लोकशाहीमध्ये मतदार जितके आवश्यक आहेत किंवा मतदार आणि पक्ष संघटनेला खूप मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असे राजकीय पक्ष सत्तेत येतात, सरकार स्थापन करतात आणि अशा वेळी राजकीय स्वार्थासाठी काही लोकप्रतिनिधी सरकारला आव्हान देतात आणि तेव्हा कशी नेमकी सगळी ही आव्हानात्मक परिस्थिती उभी राहते आणि किती मोठा हा सगळा कायद्याचा खल सगळा करावा लागतो, हे कायदे कोर्टामध्येच टिकवणं किती आवश्यक आहे आणि ते आपल्याला करावं लागतं। मला वाटतं मागच्याच सुनावणीमध्ये, मागच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बलांनी म्हटलं होतं की आपलाच कसा कस लागतोय हे कायदे टिकावेत यासाठी, ते वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं। तेव्हा मनश्री, मला असं वाटतं की एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे सगळं कसं पुढे जाते आपल्याला बघायचं आहे आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा उद्या संपेल असं म्हटलं जाते, त्यामुळे आता उद्या ते आणखी काय मांडणी करतात याकडे पण लक्ष असेल। मनश्री, काय उद्याच्या मांडणीमध्ये काय असू शकतं? कारण आता जी विरोधी
आमदार अपात्रतेसंदर्भातला जो सगळा मुद्दा आहे हाच कंटिन्यू होणार आहे आणि कामच सुद्धा यामध्ये आता उद्या आपलं काही व्हॅल्यू एडिशन करतील आणि त्यांचं त्यामध्ये युक्तिवाद मांडणी करतील. नक्की अनुपमा, खरं तर कपिल सिब्बलांच्या भात्यातले सगळे बाण आतापर्यंत चालवून झालेले आहेत. खरं तर कपिल सिब्बलांकडे जे बाण आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मार्गांनी त्यांनी वापर करून बघितलेला आहे सर्वोच्च न्यायालयापुढे. त्याच्यामुळे आणखी कुठलं अस्त्र, आणखीन कुठला एखादा बाण कपिल सिब्बलांच्या भात्यामध्ये शिल्लक आहे का हे आपल्याला उद्याच्या सुनावणीमधनं कळेल. कारण जसं आता कृष्णत अपडेट देतोय आणि तू देखील सांगतेस की कपिल सिब्बलांच्या सुनावणीचा कदाचित उद्याचा, म्हणजे त्यांची बाजू मांडण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असेल, त्यांची टर्न शेवटची असेल. त्यानंतर देवदत्त कामत, शिंदेचे इतर वकील हे देखील आपली बाजू मांडतील. त्याच्यामुळे कपिल सिब्बलांनी सुरुवातीपासून या खटल्यामध्ये जी काही भूमिका मांडलेली आहे, कपिल सिब्बलांच्या प्रत्येक शब्दाला सर्वोच्च न्यायालयापुढे तर वजन आहेच, मात्र एकंदरीतच कायद्याच्या भाषेचा, कायद्याच्या प्रत्येक कलमाचा त्यांनी जो कीस पाडलेला आहे त्यामुळे या सुनावणीला, या खटल्याला एकंदरीतच वजन प्राप्त झालंय. त्यामुळे कपिल सिब्बलांच्या भात्यामध्ये आणखी असे कुठले बाण आहेत की जे जिव्हारी लागू शकतात कदाचित शिंदे गटाच्या, हे बघणं तर महत्वाचं आहे. की कपिल सिब्बल आणखी काही दुसरं एखादं ब्रह्मास्त्र बाहेर काढणार आहेत हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मात्र अर्थातच शिंदेच्या वकिलांकडे सुद्धा काही कदाचित फौजेची सुद्धा कमी नसणार आहे, बाणांची सुद्धा कमी नसणार आहे. सध्याच्या घडीला जे चालतात ते वाघबाण आहेत. याच्या पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकंदरीतच भारताच्या राजकारणात जे काही बाण चालले, जी काही युद्ध झाली, लढाया झाल्या आणि त्याच्यामुळे जी काही भारतीय राजकारणाची, महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती झाली ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. हा खटला या संपूर्ण राजकारणाच्या युद्धावरती निर्णायक खटला ठरतोय का हे बघणं महत्वाचं आहे. जर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णायक अशा पद्धतीचा निर्णय या खटल्यावर आला तर इथून पुढे मोठा दुर्गामी परिणाम होईल आणि कदाचित इथून पुढच्या भारतीय लोकशाहीमधल्या राजकारणामधल्या अशा प्रकारच्या लढाया या एकतर बंद होतील किंवा कमीत कमी तरी होतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. खरे, आणि ह्या बातमीपत्राच्या शेवटाला येताना आणि एकंदरीत ही सुनावणी संपलेली आहे आजच्या दिवसाची हे सांगताना फक्त शेवटचं हेच आहे की पुढे आता शिंदेच्या याच्याकडे जरी लक्ष असणार आहे आपलं तरी सुद्धा निकाल काहीही येऊ देत, निश्चितच देशाच्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर एक कुठेतरी प्रश्न उपस्थित होणारा असू शकतो. त्यामुळेच हा निकाल खूपच रंजक असणार आहे. मनश्री आणि कृष्णा, धन्यवाद आपण दोघांनी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी.